नमस्कार, सुवर्णा स्वादिष्ट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण सुकं पिठलं बनवणार आहोत। कोणी झुणका म्हणतं, कोणी सुकं बेसन म्हणतं। तर आता आपण हे कसं बनवायचं याची रेसिपी पाहूयात। अगदी साधी, सोपी आणि योग्य प्रमाणात सांगितली। चला तर आता आपण साहित्य पाहूयात। या ठिकाणी मी 1.5 वाटी बेसन घेतलं, थोडीशी कोथिंबीर आणि एक लसणाची बारीक कांडी सोलून घेतली आणि या ठिकाणी 2 मोठे कांदे चिरून घेतलेत, एक बारीक कांदा चिरून घेतला आणि एक उभा कांदा चिरून घेतला। उभा कांदा चिरून घेतल्यामुळे कसं दाताखाली पिठलं खाताना दाताखाली कांदा आलेला खूप छान लागतो, म्हणून मी या ठिकाणी दोन्ही पद्धतीने कांदा चिरून घेतला। चला तर आता आपला भांडं तापत ठेवूयात। ते भांडं तापलं, त्याच्यामध्ये आता 4 पळी तेल घालायचं। आता आपलं तेल तापत आलंय, याच्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं, आपला लसूण जो सोलून घेतला होता तो ओबडधोबड मी चेचून घेतला तो घालायचा, अर्धा चमचा हळद घालायची आणि हे तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये कांदा घालायचा, कांदासुद्धा तेलात छान परतून घ्यायचा। आपल्याला जास्त कांदा तेलात परतायचा नाही, साधारणतः तेलात आपण मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये काय करायचं, तिखट घालायचं। या ठिकाणी मी 2 चमचे तिखट घातलं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता। 1 चमचा धना जिरा पावडर घातली। आता व्यवस्थित कांद्यात परतून घ्यायचं सगळं। आता अशा पद्धतीने परतून झालं, याच्यामध्ये आता आपण पाणी घालायचं। या ठिकाणी मी 1.5 वाटी पाणी घेतलं आणि कांदा पाणी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला एक साधारण उकळी आणून द्यायची। अशा पद्धतीने उकळलं की याच्यावरती आता चवीनुसार मीठ घालायचं। मी या ठिकाणी 1 चमचा मीठ घातलं। कोथिंबीर घालायची, कोथिंबीर बारीक चिरून घातली। कोथिंबीरीने काय आता पिठलं खूप छान लागतं चवीला, जेवढी कोथिंबीर जास्त तेवढं पिठलं छान लागतं। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपल्या त्या पाण्याला उकळी पण चांगली आलेली आहे, याच्यामध्ये आता आपण बेसन घालायचं। आता सुरुवातीला मी 1 वाटी बेसन घेतलं, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कसं गठोळे किंवा कच्चं पीठ राहत नाही, म्हणून अगदी व्यवस्थित हे कांदा पाणी तेल आणि पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे चांगलं मिक्स होत आलं, आता हे राहिलेलं आपलं अर्धा वाटी पीठ टाकायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। काय आता पीठ करायला लागलं की आपलं भांडं करपतं आणि बेसन पण करपलं जातं, त्यामुळे पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे कांद्यामध्ये। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं घेतलं। आता याच्यावरती काय करायचं, अर्धी वाटीला थोडं पाणी कमी ह्याच्यामध्ये घालायचं आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपलं बेसन चांगलं हलवून झाले, आता याच्यावरती आपण झाकण ठेवायचं। एक 4-5 मिनटं आपण झाकण ठेवणार वाफ येण्यासाठी, म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित शिजलं जाईल, म्हणून हे झाकण ठेवून छान पिठलं तयार होतं, म्हणजे कच्चं राहत नाही किंवा पोट बिघडण्याची शक्यता असते। म्हणजे जेवढी आपण वाफ सणसणून देऊ तेव्हा पिठलं चांगलं शिजतं। आता आपण झाकण काढूयात। आता आपलं पिठलं चांगलं झालं, तर व्यवस्थित परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता परत एकदा 2 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत, की आपलं वरती जे काय पीठ वगैरे कुठं थोडंफार बेसन कच्चं राहिलं असेल ते आपलं शिजलं जाईल। आता 2 मिनटं होऊन गेली, आता आपण हे झाकण काढूयात। बघू शकता आपलं पिठलं किती छान झालं आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची, चवीला पण खूप छान लागणार असं तयार पिठलं झालेलं आहे। तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुवर्णा स्वादिष्ट रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।